नमस्कार. 30 डेज स्पोकन इंग्लिश चॅलेंजच्या या पहिल्या दिवसाच्या म्हणजे डे 1च्या एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण एका अतिशय भारी आणि रोमांचक प्रवासाला सुरुवात करत आहोत. विशेषतः मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेला हा एक अतिशय सोपा आणि शिस्तबद्ध असा प्रवास असणार आहे. अगदी शून्यापासून आपण इंग्रजी भाषेचा एक भक्कम पाया रचणार आहोत. तर मग करूया सुरुवात. चला आता या एक्सप्लेनरची थोडक्यात रूपरेषा पाहूया. सगळ्यात आधी इंग्रजीची ती जी काही भीती वाटते ना ती कशी घालवायची ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर इंग्लिश अल्फाबेट रिव्हिजन, डेली यूज इंग्लिश वर्ड्स, बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन आणि शेवटी अगदी प्रॅक्टिकल असं स्पीकिंग प्रॅक्टिस आणि होमवर्क आपण कव्हर करू. हे छोटे छोटे टप्पे पार केले की लक्षात येईल की बापरे, इंग्रजी शिकणं इतकंही सोपं असू शकतं. तर वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, इंग्रजीची भीती विसरून जाणे. आता बऱ्याच जणांचा असा एक गैरसमज असतो की इंग्रजी म्हणजे काहीतरी जादू आहे किंवा ती फक्त खूप हुशार असलेल्या मुलांनाच जमते. पण खरं सांगू, असं अजिबात नाहीये. इंग्रजी ही काही जादूबिदू नाही, ते फक्त एक कौशल्य आहे, एक स्किल आहे. जसं आपण सायकल चालवायला शिकतो किंवा एखादा नवीन स्मार्टफोन वापरायला शिकतो ना, अगदी तसंच. सुरुवातीला थोडं कठीण वाटतं, पण सातत्याने सराव केला की आपण त्यात अगदी मास्टर होतो. इथे फक्त आणि फक्त प्रॅक्टिस महत्वाची आहे. आणि म्हणूनच सरावाच्या या टप्प्यावर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. चुका करत करतच आपली इंग्रजी सुधारते. जेव्हा आपण पहिल्यांदा बोलायला सुरुवात करू तेव्हा साहजिकच चुका होणार. कदाचित सुरुवातीला काही लोक हसतीलही, पण हसू दे, त्यांना काहीही फरक पडत नाही. चुका करणे हा शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अतिशय महत्त्वाचा, किंबहुना अगदी गरजेचा भाग आहे. त्यामुळे चुकांना अजिबात न घाबरता सराव चालू ठेवणं हेच खरं रहस्य आहे. आता पुढे जाऊया इंग्लिश अल्फाबेट रिव्हिजनकडे. चला आपल्या भाषेचा पाया एकदम भक्कम करूया. आपल्याला माहीतच आहे, इंग्रजीमध्ये ए पासून झेड पर्यंत एकूण 26 मुळाक्षरे म्हणजेच अल्फाबेट्स असतात. आता एक छोटंसं वॉर्मअप म्हणून आपण काय करूया, आपण जिथे कुठे असू तिथून हे 26 लेटर्स एकदा मोठ्याने म्हणून पाहूया. ए, बी, सी, डी अगदी झेड पर्यंत. असा अगदी बेसिक्सपासून केलेला सराव आपला आत्मविश्वास नक्कीच वाढवतो. आता या मुळाक्षरांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल लेटर्समधला फरक अचूक ओळखता येणे. जसं की मोठा ए आणि छोटा ए किंवा मोठा बी आणि छोटा बी. हा फरक फक्त दिसायला नाहीये बरं का, तर अचूक लिहिणे, वाचणे आणि उच्चार करणे या तिन्ही गोष्टींवर पकड मिळवण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. हाच आपल्या भविष्यातील अस्खलित इंग्रजीचा एकदम पक्का पाया ठरणार आहे. लेटर्सकडून आता आपण शब्दांकडे वळूया. आपला तिसरा टप्पा आहे डेली यूज इंग्लिश वर्ड्स, म्हणजे रोजच्या वापरातले साधे शब्द. रोज मराठीत बोलताना आपण जे नम्रतेचे शब्द वापरतो ना, त्यांना इंग्रजीत नेमके काय म्हणतात ते पाहणं खरोखर खूप रंजक आहे. आपण सोबतच याचा उच्चार करूया का? नमस्कार म्हणजे हॅलो, धन्यवाद म्हणजे थँक्यू, माफ करा म्हणजे सॉरी आणि कृपया म्हणजे प्लीज. तसंच हो आणि नाहीसाठी येस आणि नो. सकाळी भेटल्यावर आपण गुड मॉर्निंग म्हणतो आणि रात्री झोपताना गुड नाईट. हे अगदी सोपे शब्द जर आपण रोजच्या संवादात वापरले तर आपल्या बोलण्यात एक वेगळीच सहजता आणि प्रभाव येतो. आता येतोय आपला चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन, म्हणजेच इंग्रजीतून स्वतःची ओळख कशी करून द्यायची. बघा, अगदी छोट्या छोट्या वाक्यांमधून स्वतःची एक उत्तम ओळख कशी तयार होते हे या 5 सोप्या पायऱ्यांमधून आपल्याला समजेल. पहिली पायरी आहे नाव सांगणे, माय नेम इज. दुसरी पायरी आपली इयत्ता, आय एम स्टडिंग इन. तिसरी पायरी आपलं गाव किंवा शहर, आय लिव्ह इन. चौथी पायरी शाळेचं नाव सांगायची, माय स्कूल नेम इज. आणि 5वी पायरी म्हणजे आपला आवडता छंद, माय हॉबी इज. बस, या रिकाम्या जागांमध्ये फक्त आपली योग्य ती माहिती भरायची आहे की नाही एकदम सोपं. आणि हे 5ही मुद्दे एकत्र केले की बघा किती छान ओळख तयार होते. उदाहरणार्थ, हॅलो एव्हरीवन, माय नेम इज राहुल पाटील, आय एम स्टडिंग इन 10th स्टँडर्ड, आय लिव्ह इन लातूर, माय स्कूल नेम इज जीपी स्कूल, माय हॉबी इज रीडिंग बुक्स, थँक्यू. पाहिलं किती साध्या पद्धतीने आणि परिपूर्ण अशी ओळख तयार झाली. ह्याच 5 सोप्या वाक्यांचा वापर करून आता अगदी आत्मविश्वासाने इंग्रजीत स्वतःची ओळख करून देणं सहज शक्य आहे. आता आपण या एक्सप्लेनरच्या 5व्या आणि अंतिम टप्प्यावर आलो आहोत, स्पीकिंग प्रॅक्टिस अँड होमवर्क. कारण फक्त शिकून चालणार नाही, तर सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. आज आपण जे काही शिकलो ते कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी सरावाची जोड मिळणं खूपच गरजेचं आहे. यासाठी काही साध्या पण अत्यंत प्रभावी कृती आपल्याला करायच्या आहेत. पहिली गोष्ट, इंग्रजीचे 26 अल्फाबेट्स एकदा व्यवस्थित लिहून काढायचे.
दुसरी गोष्ट, आज जे बेसिक शब्द पाहिले ते चांगले पाठ करायचे. तिसरी, स्वतःची सेल्फ इंट्रोडक्शन वहीत लिहून काढायची. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं आरशासमोर उभं राहून दिवसातून किमान 5 मिनिटे आणि तेही 3 वेळा मोठ्याने बोलायचं आहे. आरशासमोर बोलण्याने आपला आत्मविश्वास अक्षरशः दुप्पट होतो. हे नक्की करून बघा. तर आज आपण आपल्या इंग्रजीचा एक अतिशय भक्कम पाया रचला आहे. उद्याच्या डे 2च्या सेशनमध्ये आपण यापुढचा टप्पा पाहणार आहोत, डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. तेथे आपण रोजच्या वापरातील पूर्ण वाक्ये कशी तयार करायची यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आजची ही सुरुवात पाहता आय कॅन स्पीक इंग्लिश हा आत्मविश्वास आता आपल्या सर्वांमध्ये नक्कीच निर्माण झाला असेल, बरोबर? हा 30 दिवसांचा प्रवास आपल्या संवाद कौशल्यात खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल घडून आणेल. हाच उत्साह आणि हेच सातत्य कायम ठेवूया आणि या प्रवासात असेच आत्मविश्वासाने पुढे जात राहूया.